गाडी क्रमांक 1552 राळेगण मसोबा ते कोल्हापूर आत्मापूर मेतके ज्योतिबा गणपतीपुळे जाणार गाडी। तर रामराम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमते किचन नवीन कमिनी ब्लॉग मध्ये। तर आज तुमचा भाऊ निघाला होता देवदर्शनाला आणि ते पण आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरी सोबत। तर विषय असा झालता की आमचे काका आहेत एसटी महामंडळात आणि त्यात त्यांची गावची ट्रिप निघाली होती देवदर्शनाला। काकांना म्हणलं काका मला पण यायचं, तर काका म्हणले चल की लाखाराव तुला पण घेऊन जातो। मग काय सगळ्यात आधी आपल्या लालपरीची पूजा करून घेतली आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही निघालो। आणि त्यात पहिला टप्पा होता आमचा कोल्हापूर। तसं तर आम्हाला राळेगण मधून निघायला 2:30 वाजलेले। त्यात जाता जाता काही महिला बाबुर्डीतून घ्यायच्या होत्या, त्यांना घेतला आणि सकाळी डायरेक्ट आम्ही साताऱ्याच्या अलीकडे असलेल्या फौजी ढाब्यावर चहा घ्यायला थांबलो। इथं आल्यावर तोंड बिंड धुवून फ्रेश झालो आणि त्यानंतर मस्तपैकी गरम गरम चहा घेतला। चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो परत आमच्या प्रवासाला। आता तुम्हाला आमच्या सोबत आलेलं महिला मंडळ दाखवतो। परत म्हणते ब्लॉगर आमच्या सोबत आला आणि आम्हाला ब्लॉग मध्ये घेतलं नाही म्हणून। त्यात जास्त करून देवदर्शनाला महिला मंडळच होतं, कारण आपल्या लाडक्या बहिणीला हाफ तिकीट होतं। त्यात प्रवासात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच फुल मजा घेत होते। त्यात मी तर काकांच्या शेजारच्या सीटवर बसलेलो। त्या तिथून समोरचा नजारा बघायला तर एवढी मजा येत होती की काय सांगू तुम्हाला। जवळपास 10च्या दरम्यान आम्ही कोल्हापूर मध्ये पोहोचलो आणि आल्या आल्या जुना बुधवार ताली मंडळाची वेस पाहिली। भाई एकदा काय ना या मंडळाचा साऊंड बघायला मी कोल्हापूर मध्ये परत नक्की येणार। मग काय त्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला। दर्शन झालं आणि त्यानंतर आलो रंकाळा फिरायला। टायमिंगचं लिमिट असल्यामुळे काय जास्त फिरता आला नाही, त्यामुळे तिथून लगेच निघावं लागलं। त्यात अनन्या आणि शिवाय माझ्याकडे आले आणि म्हणे दादा गाणं लाव, म्हणे आम्हाला नाचायचंय। म्हणलं आधी मस्तपैकी आपण जेवण करून घेऊ आणि मग परत गाणे लावू। दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलो होतो छत्रपती संभाजीनगर बस स्टँडवर। आता इथं जेवण करून आम्ही आदमापूरला आणि ज्योतिबाला पण जाणार आहे। आणि तो व्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच जमते कीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आणि तुम्हाला पण सहलीला किंवा देवदर्शनाला लालपरीने प्रवास करायचा असेल तर या नंबरवर नक्की संपर्क साधा।